खामगावमध्ये गावात फिरताना मला भरपूर फॉलोअर बोलले, की "ताई तुमचे व्हिडिओ दिसतच नाहीये, तर तुम्ही व्हिडिओ बनवत नाही का?" तर गाईज मी तर व्हिडिओ रोजच बनवत आहे, पण जर तुम्ही मला फॉलो नसेल केलेलं, तर तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणारच नाहीये. तर नमस्कार इन्स्टा फॅमिली, आज मी चालली आहे अकोल्याला आणि अकोल्याला जाण्याची माझे 2 कारण आहे. एक म्हणजे मला iPhone 70 Pro Max बघायचं होतं आणि दुसरं म्हणजे आमच्या ऑफिससाठी आम्हाला फर्निचर घ्यायचं होतं. तर पटकन गाडी वगैरे काढली आणि सरळ पोहोचलो पेट्रोल पंपावरती. पेट्रोल वगैरे भरून घेतलं आणि आता मी चाललो आहे अकोल्याला जाण्यासाठी. तर रस्त्यामध्ये वेळ होता, म्हटलं आता काय करावं, तर रिकामा तर मी काही बसणार नाहीये. मग छान 2 रील्स शूट करून घेतल्या गाडीमध्येच आणि त्या अपलोड सुद्धा केलेल्या आहे मी माझ्या Instagram पेजवरती. आणि त्यानंतर व्हिडिओ काढता-काढता आम्ही अकोल्याला पोहोचलो आणि अकोल्याला पोहोचल्यानंतरही म्हटलं चला आता आपण एखादा फोटोही काढून घेऊ, कारण की Facebookवर जर फोटो काढला तर मला एका फोटोचे $1.5 ते $2 सहजच मिळून जातात. तर म्हटलं चला आता आलोच आहे तर इथेही फोटो काढून घेऊ. इथला फोटो व्हायरल गेल्याशिवाय तर काही राहणार नाहीये. तर पटकन फोटो वगैरे काढून घेतला आणि सरळ आम्ही पोहोचलो iPhoneच्या शोरूमला. आणि शोरूमला पोहोचल्यानंतर छान-छान फोन्स तिथे बघितले आणि जो मला पाहिजे होता तो होता iPhone 70 Pro Max जो की ऑरेंज होता. तो मी तिथे बघितला आणि प्राईस खूप जास्त हाय होती, 1.5 लाख होती. तर म्हटलं की चला आता थोडंसं काहीतरी जुगाड करू कुठून तरी आणि घेऊ. या महिन्यात झालं तर या महिन्यात, नंतर नेक्स्ट मंथमध्ये तर मी नक्की घेणारच आहे. त्यानंतर फोन वगैरे बघून झाला आणि नंतर आम्ही सरळ पोहोचलो आपल्या मिडलँड मॉलमध्ये. तिथे फर्निचर बघितलं तर फर्निचर फार सुंदर होतं आणि इथेच नाही तर आम्ही आणखी 2-3 ठिकाणी फर्निचर पाहिलं. पण मग आम्ही एकाच ठिकाणी नाही तर 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी फर्निचर फायनल केलं, बुक केलं आणि नंतर निघालो घरी जाण्यासाठी. तर म्हटलं चला आता घरी जाऊया. भरपूर भूक पण लागलेली होती. तर रस्त्यामध्ये एका हॉटेलमध्ये जेवण सुद्धा केलेलं होतं. तर गाईज तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक यू सो मच.